आय नो व्हेरी वेल यू आर फॉरगेट युअर टेबल. मला माहिती आहे की तुम्ही तुमचा पाढा विसरला आहात, कारण की त्याच्या मागे खूप मोठं कारण आहे. तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा, तुम्हाला त्याचं कारण कळणार. आता लक्ष काढून. तर मी एवढं फास्ट बोलण्याचं कारण हेच आहे की तुम्ही काय करता, फक्त पाढे पोपट पंचीने पाठ करा. ठीक आहे, पाढे पाठ करा. मग काय होतं, काही वर्षानंतर पुढे अजून तुमचा काही दिवसानंतर तो पाढा विसरून जातो. पुढं पाठ मागे सापड होतं. 30-300 पर्यंत तुम्ही पाढे पाठ करता, 30 पर्यंत करता, पुन्हा विसरून जातात. याचं कारण काय असतं, ह्याच्यामुळे काही सायंटिफिक कारण नाही. त्याच्यामुळे तुम्ही असं नकारात्मकतेत जायची काही गरज नाही. आता आम्हालाही पाढे विसरतात, त्याच काय अडचण नाही. पण मी एक काय पद्धत सांगतो, मला एक आवडलेली आहे किंवा छान वाटते ती. तर काय असतं माहितीये का, तुम्ही पाढा पाठ करताना तर तुमचा मॅक्झिमम पाढा जो आहे त्यावर आपला 3चा टेबल घेऊ आपण. तर 3चा टेबलचे काय करता तुम्ही, 3 1 3, 3 2 6, 2 6, 3 3 9, 3 3 4 12, 3 5 15, 15 इथपर्यंत तुम्हाला पाढा पूर्ण पाठ होतो. किंवा मराठीत 3 1 3 3 6 3 9 3 12 म्हणजे 15 हा पाढा पूर्ण पाठ होतो. पण पुढे काय होतं माहितीये का, हे फक्त 3चा टेबल धरला, पण पुढचे 17 18 29 13 28 27 29 असे कोणतेही पाढे असतील तुमचे विसरतात. तर त्यासाठी काय करायचं ऐका तुम्ही, मी ट्रिक सांगतो. पण त्यासाठी तुम्ही अजून लाईक केलं नसेल, सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका. तर काय आहे माहितीये का, तुम्ही पाढा आता पहिला पाठ केलाय, आता दुसऱ्या वेळेस पाठ करतात, त्यावेळेस काय करायचं तुम्ही, हा पाढा पाठ करताना तुम्ही उलटा सुरू करायचा पाढा. 10 9 काय म्हणायचं, 3 9 27, 3 8 3 7 3 6 3 5 3 9 3 8 3 7 3 सक 3 5 असं उलटा पाढा पाठ करा. किंवा 4चा असेल, 4चा पण तसंच 4 9 4 8 4 7 4 6 4 5 असा उलटा पाढा पाठ करा. आणि पाठांत झाल्याच्या नंतर तुम्ही अशा संख्या घ्या 5 6 7 8 9च्या पुढच्या, आणि त्याच संख्येला जो टेबल पाठ केला ना त्याच्या काही गणितांनी तुम्ही गुणाकार घ्या. गुणाकार केल्याने तुमचा गुणाकाराचा सराव होऊन जाईल आणि तुमचा टेबल पण लक्षात राहील. अशा प्रकारे जर तुम्ही पाठ केला ना, 100% सांगतो मी, 100% विसरणारच नाही. 11-12च्या टेबलला पण मी शॉर्ट ट्रिक सांगणार आहे. तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहत राहा आणि माझ्याशी जोडलेला राहा. कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.